नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नमस्कार, मी लक्ष्मण काशीनाथ डोंगरे मेहकरी. आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील मेहकरी येथील श्री सद्गुरू भारती मठ यामध्ये काय काय जो विषय झालाय, काय काय गैरकृत्य गैरकारभार झालाय त्याबाबत आपण एक थोडक्यात पाहणार आहोत. मेहकरी या ठिकाणी असलेलं पंचदशनाम जुना आखाड्याचं साधू संत या भारती साधूंच्या परंपरेतील हा भारती मठ. या भारती मठामध्ये अनेक अनादी काळापासूनचा मठ असल्याने या मठाला खूप काही संत महंत ऋषीमुनी लाभलेले आहेत. या ठिकाणचे ऋषीमुनी साधू हे खऱ्या अर्थाने दत्ताची भक्ती करणारे भगवान दत्तात्रयांचे उपासक. हे भगवान दत्तात्रयांचे उपासक असल्याने या ठिकाणी मठामध्ये पूर्वीचे जे होऊन गेलेले साधू मूळ सत्पुरुष त्यांची जी संजीवन समाधी आहे त्यावेळी त्यांनी भगवान दत्तात्रयांना स्मरून अर्थात ती शक्ती स्थापित करून त्या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे. सांगायचं म्हणलं तर ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीहून पैठणला जाताना शुद्धीपत्र आणण्याच्या वेळी त्यांनी या मठामध्ये सुद्धा मुक्काम केलेला आहे. आणि भगवानगडावरील आपले भगवान बाबा हे सुद्धा आध्यात्मिक गुरु ज्यांना मानतात ते म्हणजे नामदेव बाबा, त्यांची सुद्धा या मठामध्ये समाधी आहे. भारती बाबा आणि नामदेव बाबा यांची जिवंत जागृत समाधी आहे. अशा या भव्य दिव्य जाजुल्य ठिकाणाला अनादी काळापासून खूप काही विषय रात्रंदिवस त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम, आमटी भाकरीचा कार्यक्रम चालत आलेला आहे. आणि त्या ठिकाणी मोठी गुरु शिष्य परंपरा आणि तिचं ते महत्व त्या मठामध्ये भारती परंपरेप्रमाणे चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेला महत्व याच्यासाठी आहे की त्या जाज्वल्य ठिकाणी जो कोणी शिष्य असेल त्याची ती योग्यता, त्याचं आचरण आणि चारित्र्यवान असलेलाच त्या ताकदीचा त्या ठिकाणी शिष्य, ताकदीचा साधू असेल त्यालाच ते शिष्यत्व देऊन त्या ठिकाणी त्याला तो गादी चालवण्याचा अधिकार दिला जातो. परंतु 1997 साली लक्ष्मण मोहन कराड या व्यक्तीने त्या ठिकाणी येऊन मी स्वतःच महाराज असल्याचं भासून, धर्माच्या नावाखाली स्वतः महाराज असल्याचं दाखवून भासून अनेकांना मोहित करून, अनेकांना भावनिक करून, महिला मंडळी पुरुष मंडळी यांना भावनिक करून अनेक गैरकृत्य गैरकारभार केलेला आहे. खऱ्या अर्थाने हा जर व्यक्ती स्वतःला साधू म्हणत असेल तर याच्यामध्ये जे संत लक्षणं पाहिजेत त्या संत लक्षणाच्या प्रमाणे त्या मठामध्ये धूपदीप लावून, अगरबत्ती लावून पूजापाठ करणं, अभिषेक करणं किंवा तिथल्या देवतींची पूजा करणं, काकड आरती म्हणणं हा कधीच कुठलाच प्रकार झालेला नाही. गावकऱ्यांनी तर बक्षीस ठेवलं होतं, लक्ष्मण कराडने पूजा करताना दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या बाबाने आजपर्यंत कोणालाही कुठं काही संगीत शिकवणं, हरिपाठ म्हणणं, कुठली कोणाला प्राणायाम शिकवणं, ध्यानधारणाचे धडे देणे, अध्यात्माचे धडे देणं, कुठं स्वतःला सुद्धा अजूनपर्यंत या महाराजाला स्वतःला सुद्धा शिष्य घडवता आलेलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, संतांच्या लक्षणाप्रमाणे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी भक्ती, ध्यानधारणा, साधना किंवा पूजापाठ हा विषय कधीच या बाबाकडून झालेला नाही, केलेला नाही आणि होत पण नाही. फक्त एकच या बाबाचं ध्येय या ठिकाणी या संस्थांचा, या मठाचा, या देवस्थानचा, या प्रॉपर्टीचा आणि या प्रॉपर्टीवर थांबून जितका पैसा लुटता येईल तितका पैसा लुटणे. जसं 1997 साली बाबा आला आणि 2च महिन्यात या बाबाने स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित केलं, स्वतः तयात अध्यक्ष म्हणून तसं बेकायदेशीर घटना मंजूर करून घेतली, तसा तो बदला जर चेंज रिपोर्ट मंजूर करून घेतला आणि स्वतः तयात अध्यक्ष झाल्याने स्वतःचं दहशत निर्माण केली. गावकरी, गावातले काही गुंड प्रवृत्तीचे लोक हाताशी धरून अनेकांवर दहशत निर्माण करून जो कोणी काही बोलायला जाईल, बाबाने अनेक भ्रष्टाचार केलेला आहे, त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जो कोणी बोलायला जाईल त्याच्यावर दहशतीने गावगुंड घालून त्याला कायमचा बाजूला करणे, त्याला नीट करून टाकणे हा बाबाने चालवलेला आजपर्यंतचा धंदा. बाबाने पहिल्याच वेळेस 2020-9-2008 मध्ये संपूर्ण मठाची प्रॉपर्टी, मठाची जागा, हे संपूर्ण जागा, घर आणि प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी धर्मदायकडे तसा अर्ज केला होता, पण काही जागृत नागरिकांकडून तो
हाणून पाडला. तोही बाबा ती प्रॉपर्टी लुटण्याचा प्रयत्न करायला थांबलेला नाही, विसरला नाही. त्याच्यानंतर या न्यासामध्ये जे जे उत्सव होतात, अनेक उत्सव होतात. भंडारा होतो, गुरुवार दोन्ही पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात, नवरात्र होती, दसरा होतो, गणेश उत्सव होतो, आषाढी एकादशी साजरी केली जाते, गोकुळाष्टमी साजरी केली जाते, महाशिवरात्री साजरी केली जाते. या संपूर्ण उत्सवामध्ये या बाबाचं एकच ध्येय धोरण, जितकी वर्गणी गोळा करतील तेवढी वर्गणी गोळा करणे, जितकं लोकांना भ्रमित करता येईल, अंधश्रद्धेच्या पोटी जितक्या लोकांना भावनिक करता येईल, स्वतः महाराज असल्यास दाखवून धर्माच्या नावाखाली भावनिक करून अनेक लोकांकडून पैसा लुटणे, हडप करणे हा बाबाने चालवलेला व्यवसाय. त्याच्यामध्ये या बाबाने मठामध्ये ज्या दक्षिणापेटी दानपेटी असतात, त्या दानपेटीचा खऱ्या अर्थाने दानपेटी साचलेला पैसा हा 4 पंच घेऊन त्याचा तो पंचासमक्ष दानपेटी फोडल्या जाते आणि पंचासमक्ष सील केल्या जाते. पण आजपर्यंत हा एक कृत्य कधीच बाबाने घटनेप्रमाणे, घटलेच्या नियमाप्रमाणे कधीच असं केलेलं नाही. देणगी पावती पुस्तक छापताना, देणगी वसुली करताना जो चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते, त्या परवानगीने किती देणगी पावती पुस्तकं छापायचे किंवा कोणाला वसूल करायचं, त्याच्या माध्यमातून कोण वसूल करणार, याला जी परवानगी लागते ही कधीच कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. उलट एकाच क्रमांकाचे डबल पावती पुस्तकं छापून आणि श्री सद्गुरु मठ मेकरी A343-1954 या नोंदणी क्रमांकाने पंढरपूर येथील मठाच्या जागेसाठी आणि मठाच्या बांधकामासाठी अनेक पावती पुस्तकं आणि सद्गुरु मठाच्या नावासाठी अनेक पावती पुस्तकं, अशी दोन्ही प्रकारच्या पावती पुस्तकाच्या माध्यमातून 1997 सालापासून तर आजपर्यंत भरपूर काही त्या माध्यमातून देणगी गोळा केली गेली. शेतीतला येणारा पैसा, उत्सवादरम्यान मठामध्ये जमा होणारं धान्य, अनेक प्रकारचं धान्य, ते धान्य विकलेला पैसा, दानपेटीत आलेला पैसा, गुप्तदानातून आलेला पैसा, लोकवर्गणीतून आलेला पैसा, गाववर्गणीतून आलेला पैसा, असा अमाप जमा झालेला पैसा या बाबाने ट्रस्टच्या नियमाप्रमाणे, घटनेतील नियमाप्रमाणे हा संपूर्ण पैसा ट्रस्टच्या खात्यात टाकून त्याचा धनादेशाद्वारेच व्यवहार केला जाईल असा नियम असताना सुद्धा तो नियम पायदळी तुडवत, मनमानी कारभार करत तो पैसा स्वतःच्या भोगविलासी आणि चैनीचे जीवन जगण्यासाठी वापरलेला आहे. त्याचं कुठेही हा संपूर्ण पैसा, पावतीचा पैसा, देणगी पावती पुस्तकाचा पैसा कुठेही ऑडिटला धरला नाही. त्याचे पैसे कधीही किर्द खातावणीला जमा केले नाही, हा कुठंच ऑडिटला दाखवला नाही. आणि या लोकांनी आतामध्ये जे ऑडिट केलं 2009 पासून तर 2021 पर्यंत ऑडिट, जवळजवळ 11 वर्षाचं ऑडिट वन डे केलं. ते लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट जे सरकारी करायला पाहिजे ते सरकारी ऑडिट झालेलं नाही. असे अनेक प्रकारचे कृत्य केले. त्याच्यामध्ये हा पैसा गोळा करताना नोटांचे हार घालून नाचणे, कीर्तनात नोटांचे हार घालून कीर्तन करणे, कुठं कोणत्या गावात कोण सरपंच करायचा तो सरपंचाची निवड करणे, सरपंच निवडूनंतर मिरवणूक काढणे, गळ्यात पैशांचे हार घालून निवड करणे, परातीने पैसा गोळा करणे, म्हणजे एक मोठी परात ठेवायची प्रत्येक उत्सवात आणि त्याच्यात लोकांनी पैसे त्या माध्यमातून अनेक पराती रूम मध्ये नेऊन टाकायच्या पैशाच्या, तसा पैसा गोळा करणे. ह्या अशा अनेक चाललेल्या बाबी, अनेक चाललेले गैरकृत्य, हे त्या शेत जमिनीतून चिंचेच्या बागाचे येणारे उत्पन्न, अशा अनेक प्रकारचा येणारा पैसा या बाबाने अंधाधुंद त्या पैशाचा धिंगाणाच केला. आणि ज्यावेळी बाबा आला त्यावेळेस फक्त राजदूत गाडी होती. राजदूत पासून अनेक आलिशान कार घेतल्या, मारुती घेतली, महिंद्रा लोगन घेतली. एकतर महिंद्रा लोगन कार घेताना 5,91,632 हे कॅश रुपये भरले. कॅश रुपये भरून त्याचं कुठंही, म्हणजे बाबाचे स्वतःचे एवढे अकाउंट आहेत शेवगावच्या बँकमध्ये, हैदराबाद बँकमध्ये, ढोरजळगावला नागेबाबा पतसंस्थेत, मेकरीच्या राजीव गांधी पतसंस्थेत, अनेक ठिकाणी आणि नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक अकाउंट आहेत. बाबाची मालमत्ता पण अनेक ठिकाणी आहे. अशा पद्धतीने बाबाने चाललेला गैरकृत्य आणि गैरकारभाराला कंटाळून 4 विश्वस्तांनी राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर मी व मठाचे वारसदार उत्तराधिकारी श्री संत रणधीर भारती, आम्ही दोघांनी या भ्रष्टाचाराला वाचा फुटावी म्हणून पुणे येथील धर्मदाय कोर्टामध्ये 41 दाखल केलं. अपहार केल्या कारणाने 41 प्रकरण दाखल केलं. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयात सुद्धा 156/3 202 अन्वये तेही दाखल केलं आणि 202 अन्वये जिल्हा न्यायालयाने तालुक्याच्या नगर तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभार्यास चौकशीचे आदेश दिले होते. त्यावेळी
मला वाटतं ते 8व्या महिन्यात 2024ला आदेश दिले होते, 2/8/2024ला, आणि त्याच्यानंतर तब्बल 1 वर्षाने तो अहवाल सादर केला. त्यामध्ये पोलिसांनी जो अहवाल सादर केला त्यामध्ये आमचं समाधान झालेलं नाही. त्यामध्ये तो अहवाल सादर करताना तो अगदी बिनबुडाचा कुचकामी सादर केला. कारण हा कराड बाबा नेहमीच बोलतो, त्या बाबाचा कोणीतरी भाऊ एक DYSPच्या दर्जाचा असावं. नेहमीच बोलल्या जातं की माझा भाऊ मोठ्या पदावर आहे आणि त्यामध्ये पोलिसांना मॅनेज करणं आणि दबाव आणणं हे बाबासाठी किरकोळ असल्याने काय झालं माहित नाही, पण पोलिसांनी ज्या बाबींचा तपास व्हायला पाहिजे होता तो बाबींचा कुठलाही तपास केलेला नाही. त्यामध्ये देणगी पावती पुस्तक, त्याच्या माध्यमातून किती पैसा जमा झाला, किती पावती पुस्तकं छापले, त्या ट्रस्टच्या अकाउंटचा तपास केला नाही, धान्याच्या पावत्यांचा तपास केला नाही. अशा अनेक बाबी आहेत. विश्वस्तांनी जी मालमत्ता खरेदी केली त्याचाही तपास केला नाही, बाबाच्या अकाउंटचाही तपास केला नाही. कुठलाच तपास न करता पोलीस खात्याकडून, आयोगाकडून एकच गोष्ट करण्यात आली, ती म्हणजे धर्मदायचे निरीक्षक जे कर्मचारी आहेत त्यांनी या मठामध्ये जे निरीक्षण केलं होतं, 41 ब अंतर्गत जो तपास केला होता त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता या मठामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही आणि केलेला आढळून आला नाही. तोच तो अहवाल तपासी अधिकाऱ्याने घेऊन हाच सर्व प्रकरणाचा हाच काय तो अहवाल म्हणून तो सादर केला आणि त्याच्यामध्ये ह्यांनी हे जबाब दिले, त्यांनी ते जबाब दिले म्हणून तो बनावट पद्धतीचा अहवाल कोर्टाकडे सादर केला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. त्याच्यानंतर या बाबाने नेहमीच दहशतीचं वातावरण तयार करून मला कराड म्हणतात, माझं नाव कराड आहे म्हणजेच कराड नाव आहे आणि मला कराड म्हणतात, म्हणजे हा नेमकी कराड आडनावाकडून नेमकी खुणवतो कुठं हेही तितकंच महत्वाचं आहे. हाही तपास करणं महत्वाचं आहे. आणि मी एका उचलून गायब करत असतो, हे करत असतो, ते करत असतो, अशा पद्धतीने फिर्यादीला सुद्धा या बाबाने पुण्यामध्ये 41 दाखल झालेली केस आणि जिल्हा न्यायालयात दाखल झालेली केस ही काढून घ्यायलाच पाहिजे या हिशोबाने, या मागणीनुसार या बाबाने फिर्यादीला सुद्धा हाणमार केली. त्यावर बाबावर या लक्ष्मण मोहन कराड 118, 115, 352, 351 प्रमाणे नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये खास सांगायचा हा विषय आहे, या बाबाने जी दहशत गुंडप्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून जे मारामारीचे कृत्य चालवले आहे याला कुठंतरी वाचा फुटावी. आणि याच्यामध्ये जे पोलिसांनी अहवाल सादर केला, तो अहवाल सादर केल्यानंतर कोर्टामध्ये 13-14 तारीख पडले. त्या तारखेला फिर्यादीने कोर्टाच्या सगळ्या बाबी निदर्शनास आणून दिल्या की खरा तपास, खऱ्या बाबी, खरे मुद्दे, कोणत्या मुद्द्याचा तपास व्हायला हवा होता हे कोर्टाच्या निदर्शनास आणल्यानंतर माननीय कोर्टाने सुद्धा सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संपूर्ण मुद्द्यासहित खाली आदेश पारित केला. ज्या ज्या मुद्द्यांचा तपास होणं गरजेचं आहे त्या मुद्द्यांचा उल्लेख करत, म्हणजे ट्रस्टच्या खात्याची चौकशी करणं, बाबाच्या खात्याची चौकशी करणं, विश्वस्त अध्यक्षांनी जी आतापर्यंत त्यांच्या कार्यात मालमत्ता जमवली, त्यांच्या कार्यकाळामध्ये जी मालमत्ता जमवली ती मालमत्ता, त्यांचं खातं, शेतजमिनीतून आलेला पैसा, तो मार्केट विकलेल्या त्या पावत्यांच्या नोंदवहीचा तपास, तसेच त्या देणगी पावती पुस्तकांचा तपास, देणगी पावती पुस्तकांच्या छापताना चॅरिटी कमिशनरची परवानगी घेतली होती काय, देणगी स्वीकारताना परवानगी घेतली होती काय, अजून त्या ट्रस्टमध्ये जे उत्सव साजरे केले हे त्या अध्यक्षांनी आणि विश्वस्तांनी केले की गावकऱ्यांनी केले, या संपूर्ण याच्यासहित बऱ्याच काही मुद्द्यांचा उल्लेख करत कोर्टाने तसा खाली तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यास तसा आदेश पारित केलेला आहे. या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा SP साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात आम्ही उल्लेख केलेला आहे, मागणी केलेली की जसा मागच्या वेळेस आम्हाला बिनबुडाचा अहवाल सादर केला त्याच पद्धतीने पोलिसांनी पुन्हा त्या सगळ्या गोष्टी दाबून अहवाल सादर करू नये, म्हणून आम्ही SP जी मागणी केलेली आहे की SIT मार्फत चौकशी होऊन एक चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी आणि त्या माध्यमातून या बाबाची सखोल चौकशी करण्यात यावी. सगळ्यात दांडगा विषय सांगायचं म्हणजे या बाबाने अनेक बाबाचे रात्री बेरात्री फोन कुठं होतात, किती ठिकाणी व्हिडिओ कॉल केले जातात, ऑडिओ कॉल केले जातात, या सगळ्या बाबींची सायबर विभागाकडून खऱ्या अर्थाने बाबाची सखोल चौकशी करायला पाहिजे. गावात अनेक काही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या
त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की या बाबांनी अनेक बायांना फोन लावलेले आहेत. अशा पद्धतीचे बरेच काही विषय आहेत. जेव्हा या बाबाची सखोल चौकशी करू तेव्हा हे सगळे विषय पुढे येतील. आणि या माध्यमातून मी प्रसार माध्यमांना एक विनंती करतो की हा विषय थेट माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री यांच्यापर्यंत जाऊन या भ्रष्टाचारी बाबावर योग्य ती कार्यवाही व्हावी आणि या भ्रष्टाचाराला वाचा फुटावी अशी मी हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.